सायन पनवेल महामार्गावरचा टोल मुक्त करण्यासाठी सिडकोकडून देण्यात येणाऱ्या पैशांवरून सिडको आणि सिडको संचालकांमध्ये चांगलीच जुंपली आहे। या वादाला राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असेही किनारे। या महामार्गाला 12.5 कोटी इतका आतापर्यंत खर्च आलाय आणि रस्ता रुंदीकरणाचं काम अद्यापही सुरूच आहे। मात्र बीओटी तत्वावर हे काम सुरू झाल्याने महामार्गावर टोल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र सर्वच राजकीय पक्षांचा याला विरोध आहे। त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी ठेकेदाराला सिडकोकडून 1000 कोटी रुपये देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले होते। मात्र आता या पैशांवरूनच सिडको अध्यक्ष आणि संचालकांमध्ये मतभेद निर्माण झालेत। सिडको ही महाराष्ट्र शासनाची एक कंपनी आहे आणि त्या कंपनीची स्थापना होते जे वडील कधी मुलाकडे पैसे मागत नाही आणि म्हणून अशी परिस्थिती येणार नाही। आली तर निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा अजित पवार साहेब यांना विनंती करू की तुम्ही सिडकोकडे पैसे मागू नका। सायन पनवेल महामार्गाच्या याच रुंदीकरणाच्या कामावर पवईच्या आयआयटी संस्थेने ठपका ठेवलाय। या रस्त्याला तब्बल 1051 ठिकाणी खड्डे असल्याचं आयआयटीच्या अहवालात नमूद केलंय। महत्त्वाचं म्हणजे रुंदीकरण झाल्यापासून अपघातांची मालिकाच या रस्त्यावर सुरू झाली आहे, ज्यात गेल्या 2.5 वर्षात 155 लोकांनी आपले जीव गमावलेत। त्यामुळे रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि मृतांच्या कुटुंबियांच्या ठेकेदाराच्याच खिशातून आर्थिक मदत द्या, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे।